हाय गाइस, आज आम्ही लसूणी मेथी बनवतोय। आपल्याला लागणारे साहित्य ही धुतलेली मेथी आहे, बारीक चिरलेली। हे लसूण आहे बारीक कापलेला, मिरची आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि बारीक कांदा आहे। कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि हे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ही तीळ भाजून घेतलेली तीळ आहे। आता आपण तीळ आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर ही वाटून घ्यायची, मिक्सरला वाटून घ्यायची। ह्यामध्ये वाटणामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, तीळ आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे। हे वाटण तयार झालेलं आहे। तेल ओतायचं आहे। चांगलं कडलं की थोडं जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडून द्यायचं। जेवढं तडतडलं की मग त्यात जरा लसूण टाकायचं। लसूण चांगला लालसर होईस्तोपर्यंत भाजायचं आपण। आणि मग त्यामध्ये आपण मेथी टाकून भाजून घ्यायची। मेथी, लसूण भाजलेला आहे चांगलं। आता मेथी चांगली आपण भाजून घ्यायची। अशी मेथी आपण भाजून घ्यायची आहे। आता मेथी आपली भाजलेली आहे चांगली। आता ती काढून घ्यायची आपण मेथी। आता तेल सोडायचं आहे, कडलेलं आहे। आता कांदा टाकूया आपण। कांदा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम। आणि कांदा लाल भाजलेला आहे। आता टोमॅटो टाकायचा आणि कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे। आता आपण ही पेस्ट टाकायची, शेंगदाणा, लसूण आणि तीळ आणि कोथिंबीर, मिरची याची पेस्ट बनवलेली आहे। ती पेस्ट आपण टाकायची आहे आणि ती पेस्ट चांगली हलवून घ्यायची आहे। आता हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि घरगुती चटणी आहे आमची, ती टाकलेली आहे आणि हलवायची। आता तेल सुटायला लागलं। तेल सुटल्यानंतर ना थोडं पाणी टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं। हे टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायची। चटणी गरम करून ही चटणी आणि लसणाची फोडणी दिलेली आहे, तडका दिलेला आहे आणि ही आपली रेसिपी तयार आहे, मेथी, लसूणी मेथी। मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।